आषाढी वारीच्या निमित्तानं छत्रपती संभाजीनगरच्या पैठणमधील संत एकनाथ महाराजांच्या पालखी सोहळ्याचं पंढरपूरच्या दिशेनं प्रस्थान होत आहे। पालखी सोहळ्यामध्ये चांदीच्या रथामधून नाथांच्या पादुका या मार्गक्रमण करतील आणि या सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात आली आहे। 18 दिवस प्रवास करत हा सोहळा 24 जुलैला पंढरीमध्ये दाखल होईल। आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी यांनी। संत एकनाथ महाराजांची पालखी महाराष्ट्रातल्या मानांच्या पालख्यापैकी एक। आज याच पालखीचं सूर्यास्ताच्या वेळी पंढरपूरकडे प्रस्थान होईल। आता आपण पाहतोय की ही पालखी नाथांच्या वाड्यातून समाधी मंदिरामध्ये या ठिकाणी विसावलेली आहे। या ठिकाणी महाराष्ट्रभरातून आलेले वारकरी हे एकनाथ महाराजांच्या पालखीचं दर्शन या ठिकाणी घेताना आपल्याला पाहायला मिळत आहे। 18 दिवसांचा प्रवास करून ही पालखी पंढरपूरला खरतर पोहोचेल। खडतर प्रवास करून ही पंढरपूरला पोहोचते, परंतु घाटमाथ्यांच्या प्रदेशामध्ये या पालखीला अजूनही रस्ता नसल्यामुळे खांद्यावर घेऊन दोरीच्या साह्यानं घाट पार करावा लागतो आणि वारा याची कसलीही तमा न बाळगता वारकरी ज्ञानबा तुकारामाच्या जयघोषामध्ये धुंद होऊन पंढरपूरला या ठिकाणी पोहोचतात आणि आज या पालखीचं थोड्याच वेळामध्ये पंढरपूरकडे प्रस्थान होईल। गावकरी येतात, पालखीला निरोप देतात आणि मग पुढे पालखी मार्गस्थ होते। मी कृष्णा केंडे, एबीपी माझा, पैठण, छत्रपती संभाजीनगर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।